हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर ब्लॉग हाँगकाँग सीरीज पार्ट 4. तुम्ही बघितलं असेल की मागील व्हिडिओमध्ये मी इथे एन्जॉय करून घरी गेलो. मग मी नेक्स्ट डेला मॉर्निंगला बस पकडून पेक टावर, ओसेम पार्क टावरकडे निघालो होतो. इथून बघू शकता तुम्ही हाँगकाँग सिटीचा किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. 15 मिनिटात मी इथे पोहोचलो. तुम्ही बघू शकता हा तोच टावर आहे जो मी बघण्यासाठी इथे आलो आहे. आणि हे बघा सर्व टुरिस्ट पण आले आहे. सर्व खूप जास्त गर्दी होती विकेंडमुळं. मग हे बघा इथून किती छान व्ह्यू दिसतो आहे हाँगकाँग सिटीचा. पण व्हिडिओ काय चांगला येत नसल्यामुळे मी दुसऱ्या साईडने गेलो. हे बघा उन्हामुळे सर्वांनी छत्र्या घेतल्या, मग नंतर मी चांगली जागा सापडून असा चांगला व्हिडिओ काढला. हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हा बघा हा तो टावर जिथे मला जायचं आहे वरती. या टावरचे तिकीट आहे ₹1000 इंडियन करन्सीमध्ये. मग मी तिकीट घेऊन वरती आलो आहे. हे बघा आतून आणि बाहेरून किती छान दिसतं आहे हे. त्यानंतर बघू शकता तुम्ही मध्ये त्यांनी किती छान ठिकाण केले आहे फोटो काढण्यासाठी. इथे सर्वजण फोटो काढत होते. मग मी पण थोडे फोटो काढले. ही आहे हाँगकाँगची सर्वात जुनी टीव्ही. काय काय हाँगकाँगचं जुनं म्हणजे म्युझियम सारखं त्यांनी जुनं ठेवलेलं आहे इथे सर्व फोटो काढण्यासाठी. त्यानंतर फायनली मी वरती आलो. बघा हा किती सुंदर असा व्ह्यू आहे. मग मी इथे काही फोटो काढले, थोडा एन्जॉयमेंट केला 2-3 तास. ऊन पण खूप जास्त होतं. मग घरी जायची वेळ झाला. मग मी तिकीट घेतलं $78चं इथून. मग तिथून मी खाली निघालो. मग मी खाली जात असताना हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे हाँगकाँगची सिटी. जुनं हाँगकाँग आणि नवीन हाँगकाँग. हे मध्ये पाणी दिसतं आहे. या पाण्याखालून मेट्रो आहे. या समोरच्या पाण्याखालून दोन्ही सिट्यांना जोडण्यासाठी. किती सुंदर असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि टुरिस्ट प्लेस करता नंबर 1ला आहे. हाँगकाँगला सर्वात जास्त टुरिस्ट हे बघण्यासाठीच येतात. कारण हाँगकाँगच्या टॉप टुरिस्ट प्लेसमध्ये हे प्लेस नंबर 1ला आहे आणि खूप छान आहे. मला पण खूप आवडलं आहे. किती सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघू शकता समोरून पण एक ट्रेन आली आहे. मला हे माहीत नव्हतं की खालून पण ट्रेनने वर जाता येतं. नाहीतर मी ट्रेननेच आलो असतो. पण मी बसने आलो, पण मला बसचा पण चांगलाच व्ह्यू भेटला. आता माझा सिटीमध्ये जाऊन जेवण्याचा पण प्लॅन होता. तेवढ्यात मला माझ्या व्हिएतनामीज मैत्रिणीनं मला तिच्या घरी इन्व्हाइट केलं, की तिला माहीत होतं की मी व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे तिनं माझ्याकरता व्हेजिटेरियन जेवण बनवून ठेवलं होतं. हे बघा आता मी सिटीमध्ये उतरल्यानंतर किती सुंदर व्ह्यू आहे. हा व्ह्यू बघून मी डायरेक्ट माझ्या फ्रेंडच्या घरी गेलो व्हेजिटेरियन जेवण करण्याकरिता.